जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. गुरुपौर्णिमा 2026 यंदाच्या गुरुपौर्णिमेचं नियोजन काय आहे, या पौर्णिमेचं वैशिष्ट्य काय आहे आणि काय काय गोष्टी ह्या गुरुपौर्णिमेमध्ये कराव्या लागणार आहेत आणि आमच्यातर्फे काय दिलं जाणार आहे, या सर्व विषयाची सविस्तर माहिती आज मी या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु एकेका बाबीचं सर्व स्पष्टीकरण आपण या ठिकाणी आता घ्यायला सुरुवात करूया. बघा, मी मुद्देसुद्धा मुद्दाम लिहून घेतलेले आहेत या ठिकाणी. कुठला मुद्दा त्यामध्ये राहायला नको पाठीमागे. खरी जी गुरुपौर्णिमा आहे ती बुधवारी 29 जुलै 2026 रोजी आहे. परंतु या ठिकाणी आपण 29 जुलैला ही गुरुपौर्णिमा साजरी न करता ती 3 दिवस आधी साजरी करत आहोत. अर्थातच बुधवारच्या ऐवजी रविवारी साजरी करत आहोत. तर रविवारी दिनांक 26 जुलै 2026 या दिवशी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाईल. 3 दिवस गुरुपौर्णिमा आधी का साजरी करतोय याचं स्पष्टीकरण घेऊया. बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे शिष्य येऊन माझं पूजन करतात किंवा आपापल्या गुरुचं आपापले शिष्य पूजन करतात, हे अगदी यथोचित आहे. पण आता माझ्या अनेक शिष्यांनी त्यांचेसुद्धा नवीन शिष्य तयार केले. आता माझ्या शिष्यांचे सुद्धा 10-10, 15-15 शिष्य तयार झाले, काही जणांचे जास्त तयार झाले. मग ज्या वेळेला माझे शिष्य गुरुपौर्णिमेला माझे पाय धुवायला येतील तेव्हा त्यांचे जे नवीन झालेले शिष्य आहेत त्यांनी त्यांच्या गुरुचे पाय केव्हा धुवायचे, म्हणजे माझ्या शिष्यांचे पाय केव्हा धुवायचे, यासाठी मी आता असं ठरवलं आहे की दरवर्षी गुरुपौर्णिमा ही पौर्णिमा तिथीला न करता त्याच्या 4-5 दिवस आधी साजरी करावी, जेणेकरून माझ्या सर्व शिष्यांना येऊन त्यांच्या हस्ते माझं गुरुपूजन करता येईल आणि मुख्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या शिष्यांचे जे शिष्य असतील ते त्यांचं गुरुपूजन त्या ठिकाणी करू शकतील. दुसरं त्यामागचं महत्त्वाचं कारण असं सुद्धा आहे की गुरुपौर्णिमा कधी मंगळवारी असते, बुधवारी असते, शुक्रवारी असते, कधी रविवार फिक्स नसतो. मग जे नोकरदार वर्ग आहे माझ्या शिष्य समुदायापैकी किंवा जे ऑफिशियल फील्डचे माणसं आहेत, काही जण त्या ठिकाणी डॉक्टर वगैरे आहे ज्यांचा दवाखाना शक्यतोवर रविवारी ते सुट्टी घेऊ शकतात, पण इतर दिवशी त्याच्या बदल्या लागलेल्या असतात किंवा त्यांची दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्टिंग असते, अशा वेळेला सुद्धा या रविवारचा फायदा होईल की नोकर वर्ग आणि जे कामगार आहेत त्यांना रविवारच्या दिवशी सुट्टी काढून माझ्याकडे पूर्ण दिवस येता येईल, राहता येईल, पूर्ण कार्यक्रमाचा आनंद आणि उपभोग घेता येईल. त्यामुळे आपण या ठिकाणी बुधवारच्या ऐवजी रविवारी 26 तारखेलाच गुरुपौर्णिमा साजरी करत आहोत. या गुरुपौर्णिमेचं वैशिष्ट्य काय, मी काय देणार आणि ते देण्याचे घेण्याचे काय नियम आहेत हे सर्व मी सांगतो. पण बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत, जसं की उदय होनमाने सरांना फोन येत आहेत, संस्थांच्या मोबाईलवरती फोन येत आहेत की आम्ही नवीन आहोत, आमची गुरुदीक्षा याच वर्षी झाली आणि मग त्यामुळे गुरुपूजनासाठी काय आणावं आम्हाला माहीत नाही, आम्हाला साहित्य सांगा. तर बघा, गुरुपूजनासाठी विशेष असं काही साहित्य नसतं. आपल्या गुरुचे जाऊन पाय धुणे, आणि आता वाढलेल्या प्रचंड गर्दीमुळे तर मी पायसुद्धा धुऊ देत नाही, कारण खूप गर्दी असते तिथे. तर पाय धुण्याचा विधी आम्ही स्किप केलेला आहे. मग पाय धुणे जर स्किप होत असेल तर फक्त गुरुच्या पायावरती डोकं ठेवणे आणि गुरुला आपल्या ऐपतीप्रमाणे वस्त्र, फळे आणि दक्षिणा देणे, असा हा गुरुपूजनाचा साधा विधी असतो. मग वस्त्रांमध्ये तुम्ही पूर्ण पोशाखही गुरुला देऊ शकता. पूर्ण पोशाख देणं शक्य नसेल तर मग आपली टावेल, टोपी, रुमाल असं दिलं तरी चालतं. फळ म्हणजे एखादं कुठलंही फळ, मग त्या ठिकाणी एखादं सफरचंद, एखादा चिक्कू, एखादा आंबा किंवा सरळ श्रीफळ म्हणजे नारळ असं गुरुच्या हातामध्ये देऊन त्यावरती आपल्या ऐपतीप्रमाणे जी काही दक्षिणा तुम्हाला द्यायची आहे ती दक्षिणा तुम्ही देऊ शकता. परंतु या ठिकाणी मला एक आवाहन करायचं आहे की दरवर्षी गुरुपौर्णिमेला माझ्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हार आणि फुलं आणली जातात. बघा, गळ्यामध्ये एक हार घातला तो पुरेसा आहे, परंतु जवळजवळ हजारोनी हार येतात, हजारोनी फुलांचे गठ्ठे येतात आणि ही सर्व फुलं वाया जातात. तर या ठिकाणी फुलं फार महाग आहेत, फुलांचे हारसुद्धा महाग आहेत. एवढे महागाचे हार कोणीही विकत आणू नका. तुम्हाला जर हार द्यायचाच आहे ना मला, तर मग तो 100 रुपयाचा हार देण्यापेक्षा तुम्ही जी गुरुदक्षिणा देणार आहात तिच्यामध्ये 100 रुपये हाराचे म्हणून शिल्लक द्या. पण विनाकारण त्या ठिकाणी त्या पैशाचा उपयोग तरी आपल्याला जगदंबा देवी संस्थांच्या बांधकामासाठी करता येईल, पण विनाकारण फुलांचा अपव्यय त्या ठिकाणी व्हायला नको. तसंच दुसरा विषय म्हणजे कपड्यांच्या बाबतीमध्ये. बघा,
माझ्या कपड्याचं सटीक माप माहीत नसल्यामुळे बरेच कपडे जे येतात त्यापैकी 80% कपडे मी घालू शकत नाही, कारण ते मला येतच नाहीत. मग असे कपडे माझ्याकडे पडून राहतात. मग आम्ही ते गरिबांना वाटत असतो दरवेळेला. परंतु मग बाकीच्या शिष्यांचा आग्रह असतो की भाऊ, मी दिलेला शर्ट तुम्ही का घातला नाही, तुमच्या अंगावरती मी दिलेला कुर्ता दिसला नाही, मी दिलेला टी-शर्ट दिसला नाही, मी दिलेला शर्ट दिसला नाही. तर कारण असं आहे की ते माझ्या मापाचं नसतंच, त्यामुळे मग ते माझ्या अंगावरती तुम्हाला दिसत नाही. तर कपड्याच्या ऐवजी त्या कपड्यांची सुद्धा रोख दक्षिणा जर तुम्ही हातामध्ये दिली तर अधिक योग्य राहील. टावेल, टोपी, रुमाल घरून आणावा व कपड्यांचे पोशाखाचे काय तुम्हाला पैसे द्यायचे ते तुम्ही हातात द्यावे. आणि ज्यांना पोशाख आणायचाच असेल तर त्यांच्यासाठी मी या ठिकाणी माझं मापसुद्धा सांगतो. खरं पाहता ही अतिशयोक्ती ठरेल, पण वाया जाण्यापेक्षा सांगितलेलं बरं. मला 48 नंबरचा शर्ट किंवा कुर्ता लागतो, 48 नंबरचा कुर्ता लागतो आणि माझ्या कमरेचं माप आहे 40, तर मला 40ची पॅन्ट किंवा पायजामा वगैरे काय असेल ते त्या ठिकाणची लागते. तर 48चा शर्ट किंवा टी-शर्ट किंवा कुर्ता आणि 40ची पॅन्ट हे माप तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवावं. 46 किंवा 44 मला लहान होतात ते येत नाहीत आणि जास्त करून मला जे कपडे येतात ते 40, 42, 44 याच नंबरचे 80% येतात आणि गठ्ठेच्या गठ्ठे सध्या पडून आहेत. आता आम्हाला गरिबांना ते वाटायचे आहेत नेऊन 8 दिवसामध्ये, त्यामुळे तसं होता कामा नये. दुसरा विषय म्हणजे सोबत येताना शिष्यांचं म्हणणं असतं की गुरुपौर्णिमेला सोबत येताना परड्या सोबत आणायच्या का, गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा आणायच्या का, पोत सोबत आणायचा का, खंडोबाचे वाघे असतील तर भंडाऱ्या आणायच्या का, आणि किंवा मग यल्लमावाले असतील तर त्यांनी यल्लमाचं दर्शन आणि परड्यात काय काय साहित्य सोबत आणायचं ते सांगा. तर बघा, परडी सोबत आणण्याची अजिबातच गरज नाही आहे किंवा आणू नये, कारण गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचं पूजन करायचा दिवस आहे. त्यामध्ये परडीचा कुठलाच संबंध येत नाही. गुरुपूजनासाठी तुमच्या गुरुचे साहित्य आणि तुमच्या गळ्यामध्ये तुमची गुरुमाळ असली पाहिजे. म्हणजे गुरूंनी जर तुम्हाला कवड्यांची माळ दिली असेल तर ती कवड्यांची माळ तुम्ही गळ्यात ठेवावी. यल्लमाचे ज्यांना मोती असतील त्यांनी गळ्यात मोती ठेवावे. ज्यांना खंडोबाची वारू भंडारी असेल त्यांनी भंडारी गळ्यामध्ये टाकून ठेवावी खंडोबाची सोबत आणून. पण बाकी परडी वगैरे सोबत आणण्याची अजिबात गरज नसते. पोत सोबत आणण्याची गरज नसते. परडीचं आणि पोताचं कुठलीही गरज किंवा काम या ठिकाणी गुरुपौर्णिमेला नसतं. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे काही भाविक बाहेर गावावरून येणार त्यांची जेवण्याची आणि राहण्याची काय व्यवस्था. तर बघा, आपण लॉन्स केलेला असतो कार्यक्रमासाठी, कारण फार मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते. परंतु निवासाची व्यवस्था ज्यांनी त्यांनी आपापल्या परीनेच करावी, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सर्वांच्या निवासाची व्यवस्था सध्या तरी करण्यासाठी आपण अक्षम आहोत आणि यासाठीच आपण जगदंबा संस्थांच्या बांधकामाची गडबड करत आहोत. एक पैसा बांधकामासाठी जोडून ठेवत आहोत, कारण की मला माहिती आहे की एका वेळेला निदान 1000 माणसं तरी झोपली पाहिजे एवढी मोठी शयन व्यवस्था आपल्याकडे असली पाहिजे भविष्यामध्ये, जी आज आपल्याकडे अगदी 100 लोकांची सुद्धा नाहीये. ह्या गोष्टीची मला खंत आहेच. पण म्हणतात ना, सर्व सोंग केली जातात, पैशाचं सोंग केलं जात नाही आणि पैशाशिवाय व्यवस्था उभी राहत नाही. भविष्यामध्ये आपला शुद्ध हेतू बघून जगदंबा नक्कीच आपल्याला मदत करेल आणि ते स्वप्न आपण पूर्ण करूया. पण तात्पुरती तरी व्यवस्था झोपण्याची कुठलीच आपल्याकडे नाहीये. त्यामुळे जे येतील त्यांनी आपापल्या मुक्कामाच्या हिशोबाने आत्तापासूनच एखाद्या लॉजवर किंवा बालाजी महाराज भक्तनिवासवरती 100 रुपयामध्ये एका व्यक्तीची झोपायची व्यवस्था केली जाते. अशा ठिकाणी कुठेतरी आपापल्या परीने आपण लॉज असो, हॉल असो, एखादी हॉटेल असो, भक्तनिवास असो, त्या ठिकाणी आपापली व्यवस्था करून ठेवावी. याबरोबरच पुढचा विषय म्हणजे या ठिकाणी जेवणाची, चहा पाण्याची, नाश्त्याची काही व्यवस्था राहील का. तर बघा, गुरुपौर्णिमेला दरवर्षीच आपण नाश्त्याची आणि जेवणाची आणि चहा पाण्याची ह्या 3ही व्यवस्था ठेवत असतो. एकूण 4 ते 5 वेळेला चहा वाटल्या जातो. सकाळी नाश्ता असतो आणि दुपारी जेवण असतं. तर जेवण, चहा, नाश्ता हे तर आहेच त्यामध्ये, कारण ते तर दिल्या गेलंच पाहिजे. परंतु जे रात्रीच्या निवासाची व्यवस्था आहे ती आपापल्या परीने सर्वांनी करावी. आता मूळ मुद्द्यावरती मी या ठिकाणी येतो की गुरुपौर्णिमेचा हा कार्यक्रम किती वेळ चालेल. तर गुरुपौर्णिमेचा हा कार्यक्रम सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत चालेल. एकूण 12 तास या कार्यक्रमासाठी मी राखीव ठेवत आहे. त्याचं कारण असं आहे की या कार्यक्रमामध्ये व्यापक स्वरूपाचे कार्यक्रमाची रूपरेषा आहे. या कार्यक्रमामध्ये
सत्कार समारंभ आहे, पुरस्कार प्रदान सोहळा आहे, भक्तांना गाद्या देण्यात येणार आहे. आणि ह्या गाद्या म्हणजे काय, त्या गाद्या कोणाला मिळणार आहे, त्याची प्रोसेस काय आहे ती आता मी पुढे सांगतोच आहे. पण हे सर्व आणि त्यानंतर गुरुपूजनसुद्धा आहे. तर मग गादी देणे, गुरुपूजन, सत्कार आणि त्या ठिकाणचं पारितोषिक संमेलन, या सर्व गोष्टींना मिळून एकूण 12 तासांचा वेळ आम्हाला लागणारच आहे. आम्हाला म्हणजे आपल्या सर्वांना लागणार आहे. त्यामुळे सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत तुम्ही या ठिकाणी वेळ फिक्स ठेवून चालावा. तसेच जे लॉज किंवा इतर ठिकाणी खोल्या करणार असतील त्यांनी तिथलच्या लॉज मालकाला आधी आगाऊ सूचना देऊन ठेवावी की आमचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. तर तशी कल्पना देऊनच तुम्ही त्या ठिकाणी रूम बुक करावी. आता आणखीन एक प्रश्न आलेला आहे की जे माझे शिष्य नाही परंतु मला गुरुस्थानी मानतात ते सर्व शिष्य किंवा ते तसे मला मानणारे भाविक गुरुपौर्णिमेला येऊ शकतात का? तर हो, निश्चितच येऊ शकतात. त्यांचं स्वागतच आहे. दरवर्षी मला मानणारे जे असतात ते त्या ठिकाणी अर्धे असतात आणि शिष्य अर्धे असतात. असे दोन्ही 50% मिळून 100% गर्दी होते. तर तुम्ही बिनधास्तपणे जे मला गुरु मानत असतील तेही गुरुपूजनासाठी येऊ शकता. आता काही लहान सहान बाबींकडे मी जातो आणि शेवटी गादी देणं म्हणजे काय हा विषय क्लिअर करतो. ती कशी देणार आहोत हेही विषय क्लिअर करतो. बरेच जण आता येत आहेत, मला मान्य आहे. पण काही जण म्हणतात की आम्ही फार दूरवरून आलो, आम्हाला यायला 8 तास लागले, 12 तास लागले, 15 तास लागले, 2 दिवस लागले, मग आम्हाला भाऊंच्या सोबत 5 मिनिट बोलायला मिळेल का? काही जण म्हणतात आम्ही फार दूरवरून आलो, भाऊंच्या हाताने आम्हाला एखादा बरकतीचा नारळ हवा होता, नारळ मिळेल का? काही जण म्हणतात आम्ही लिंब आणले तर आम्हाला लिंब अभिमंत्रित करून मिळतील का? काही जण म्हणतात आम्हाला धागा मिळेल का, उदी मिळेल का, भंडारा मिळेल का, वगैरे वगैरे. बघा, 365 दिवस मी देऊळगाव राजाला असतो. 365 दिवस गादी सुरू असते. तर मी गादीवर असताना लिंबू, धागा, उदी, भंडारा, बरकतीच्या वस्तू सर्वच देत असतो. पण गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस आहे, तो देवऋषीपण करण्याचा किंवा समस्या सोडवण्याचा दिवस नाही. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी कोणाला 5 मिनिट सुद्धा देऊ शकत नाही. कारण 5 मिनिटामध्ये कमीत कमी त्या ठिकाणी 10 लोकांचं दर्शन घेऊन होतं. आणि वेळेचं नियोजन झालं पाहिजे. मागच्या वर्षी गुरुपौर्णिमेला गुरुपूजनासाठी धक्काबुक्की झाली. कारण काय होतं, आमचं नियोजन करणारी मंडळी 8 ते 10 जण होते आणि समोर हजारोनी भाविक होते. आता जे नियोजन करणारे होते तेही माझेच शिष्य होते आणि जे दर्शनाची गडबड करत होते तेही माझेच शिष्य होते. पण शेवटी काय असतं, ज्याला त्याला आपापलं पटकन आवरून घरी जायची गडबड असते किंवा खोलीवर जाऊन आराम करायची गडबड असते. मग अशा याच्यामध्ये त्या ठिकाणी थोडंसं धक्काबुक्कीचं वातावरण शिष्यांनीच केलं होतं. काही जण म्हणायचे की मला गडबड आहे, मला प्रथम पूजन करू द्या, मला पूजन करू द्या. आणि या सर्व गडबडीमध्ये उशीर यासाठी होत होता की बरेच जण माझ्यासोबत सेल्फी काढत होते, माझ्या पाया पडताना फोटो घेत होते. आणि एक व्यक्ती सेल्फी काढण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ तरी घेतो आणि मग त्या फोटो काढण्याच्या गडबडीमध्ये खूप जास्त त्या ठिकाणी गर्दी वाढत गेली. त्यामुळे मी या ठिकाणी सूचना देतो की माझ्यासोबत पाया पडताना मी कोणालाही फोटो काढण्याची परवानगी देत नाही. हे मी आकसापोटी म्हणत नाहीये, पण नियोजन झालं पाहिजे त्यासाठी म्हणतोय. तर ज्यांना माझा फोटो काढायचाच असेल तर मी स्टेजवर बसलेलो असताना तुम्ही स्टेजच्या खाली उभं राहून माझा फोटो काढा, क्लिअर फोटो काढा. मग तुम्हाला हवा स्टेटसला ठेवा, व्हॉट्सअपला ठेवा, डीपीला ठेवा, कुठे ठेवायचा तिथे ठेवा. किंवा मी माझा स्पेशल फोटोही तसा कोणाला हवा असेल तर व्हॉट्सअपला पाठवेल किंवा तुम्ही होनमाने सरांकडून किंवा आमच्या संस्थांच्या मोबाईल नंबरवरून तो व्हॉट्सअपला मागवून घेऊ शकता. पण स्टेजवरती फोटो किंवा सेल्फी काढल्यामुळे इतर 10 जण खोळंबतात. त्यामुळे मी यंदा स्टेजवरती फोटो काढायला सक्त मनाई करत आहे. दुसरा विषय म्हणजे कोणाशीही मी त्या ठिकाणी जास्त वेळ बोलणार नाही, कारण मला गर्दीचं नियोजन करणं आहे. गुरुपूजन करणं महत्त्वाचं असतं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणे याला ईश्वर पूजेपेक्षाही मोठं महत्त्व आहे. त्यामुळे जो खरा शिष्य आहे त्याला गुरुचं पूजन करायला भेटलं यामध्येच खरं मोठेपण आहे. दुसरा विषय म्हणजे यंदा माझ्या पूजनामध्ये जेवढ्या तुम्हाला शॉर्टकटमध्ये ते पूजन करता येईल तेवढं शॉर्टकटमध्ये करावं. म्हणजे त्या ठिकाणी टावेल, टोपी, रुमाल जे काही साहित्य असेल ते पटकन हातामध्ये देऊन नमस्कार करून पुढे सरकावं. पायाला, कपाळाला हळद कुंकू लावत बसू नये, कारण हळद कुंकू लावण्यामध्ये वेळ फार जातो. तसंच मागच्या वर्षी प्रचंड केमिकलचं कुंकू लावल्यामुळे माझ्या पूर्ण कपाळावरती फोडसुद्धा आले होते. मी ते सहन करेल, पण नेमकं असं होऊन जातं की त्यामध्ये वेळ खूप जातो. मग पुढे जे मला गादी देण्याचा कार्यक्रम आहे त्याला उशीर होईल. त्यामुळे शॉर्टकटमध्ये आपलं गुरुपूजन त्या ठिकाणी निपटावं असं या ठिकाणी मी सूचना सर्वांना देतो. जे गुरु मानत असतील त्यांनी सुद्धा यावं, ज्यांनी दीक्षा घेतली आहे त्यांनी सुद्धा यावं. जे अजून कधीच देऊळगाव राजाला आले नाही पण यूट्यूबवरून माझ्यावर प्रेम करतात असे सुद्धा येऊ शकता. स्वागतच आहे. पुढचा विषय या ठिकाणी घेतो आहे मी
हां, गादी घेणे म्हणजे काय? आता गादीच्या मुद्द्यावरती जातो. बघा, गादी घेणे म्हणजे अधिकृत भक्तांचे प्रश्न सोडवण्याची मुभा घेणे, मोहर घेणे, ज्याला सही शिक्का घेणं असं सुद्धा म्हणतात. गादी घेणं म्हणजे स्वतः तुम्ही एखाद्याचा प्रश्न सोडवू शकता अशी अधिकारी घेणे. आता नेमकी ही गादी कोण घेऊ शकतं? तर ज्याची ज्याची गुरुदीक्षा झालेली आहे आणि जो जो माझा शिष्य आहे असा गुरुदीक्षा झालेला प्रत्येकच महिला पुरुष असा शिष्य ही गादी घेऊ शकतो. लग्न झालेला व्यक्ती सुद्धा घेऊ शकतो, अविवाहित मुलगा सुद्धा घेऊ शकतो, कुमारिका मुलगी सुद्धा घेऊ शकते, विधवा महिला सुद्धा घेऊ शकते. त्या ठिकाणी कोणत्याही जातीची, धर्माची, पंथाची, लिंगाची अजिबात म्हणजे नियम अट किंवा काहीतरी अडगळ नसते, अडथळा नसतो. जसं यंदाच्या गुरुपौर्णिमेला 2 मुसलमान व्यक्ती सुद्धा माझ्याकडून गादी घेणार आहेत. सांगायचा उद्देश काय? कसलाच नियम नाही आहे. जो माझा शिष्य आहे तो गुरुकडून गादी येऊन घेऊ शकतो. आता ही गादी देणं म्हणजे काय असतं? तर गादी देणं म्हणजे मी असा एखादा आसन घेतलं आणि देऊन टाकलं की जा ही तुझी गादी आहे, किंवा मी असं काहीतरी एखादी सतरंजी दिली की जा ही तुझी गादी आहे, की मी एखादी चादर घोंगडी दिली जा ही तुझी गादी आहे. याला गादी देणं म्हणत नाही, याला आसन देणं म्हणतात. गादी म्हणजे अशी गोष्ट असते की जसं आपण गादीवरती झोपतो, तुळजापूरमध्ये भवानी स्वतः गादीवरती बसलेली असते, तर भवानीच्या पादुकांच्या खाली तुम्हाला गादी दिसेल. माहूरगडला जी जगदंबा रेणुका माता सिंहासनावरती बसलेली आहे तिला पण सिंहासन गादी म्हटलं जातं. तर गादी म्हणजे एक प्रकारचा राज अधिकार असतो, एक प्रकारे तुम्हाला मिळाली ती अधिकारी असते. त्यामुळे गादी ही नेहमी जशी आपली झोपायची गादी असते तशीच कापूस भरून तयार केलेली गादी असते. तिच्यामध्ये लादी असते. थोडासा या ठिकाणी लाईट गेलाय त्यामुळे थोडासा अंधार पडला असेल, तर ती लादी असते. आणि ही जी गादी आहे ही गादी सुद्धा अशी मी डायरेक्ट रेडीमेड विकत आणली आणि एखाद्याला दिली असं होत नाही. त्या गादीमध्ये एक गुप्त वस्तू टाकावी लागते. त्या गुप्त वस्तूला गुरुचा सही शिक्का म्हणतात. तर हा गुरुचा सही शिक्का गुरुने त्या गादीमध्ये टाकून दिला पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी ती गादी यशस्वीपणे काम करते. म्हणजे त्या गादीवरती जो कोणी बसतो शिष्य, त्याला इतरांचे गुणमान त्याच्या हाताला येतो, किंवा त्याने त्या गादीवर बसून जर कोणाला उदी, अंगारा, लिंबू, पाणी काही दिलं तर समोरच्या माणसाची कामं व्हायला लागतात. म्हणजेच काय, एक प्रकारची एनर्जीची चार्जिंग तुम्हाला ती गादी करवून देते तुमच्या बॉडीला. आणि ही एनर्जी चार्जिंग बॉडीला होण्यासाठी त्या गादीमध्ये एक गुप्त सिद्ध वस्तू टाकावी लागते. ही सिद्ध वस्तूला सही शिक्का म्हणतात. तो टाकल्यानंतरच तुम्ही त्या गादीचे खरे मालक बनता किंवा उत्तराधिकारी बनता. अशी जी गादी आहे या गादीचा खर्च साधारणतः जर घ्यायचा झाला तर किती येतो? तर बघा, मी या ठिकाणी लपवणार नाही, मला खोटं बोलता येत नाही, पण आम्ही स्वतः आमच्या शिष्यांना गादी देताना हजारोनी पैसे घेतलेले आहेत. कारण काय असतं, म्हणजे साधारणतः 50,000, 21,000, 25,000, 35,000 अशा रकमेमध्ये कुठलाही गुरु त्याच्या शिष्याला साधारणतः गादी देतो. कारण एकदा शिष्याला गादी दिली की तो शिष्य इतरांचे प्रश्न सोडवू शकतो, म्हणजे तो स्वतः शिष्य अधिकार संपन्न बनतो. मग ज्या वस्तूमुळे त्याला एवढी अधिकारी, संरक्षण आणि बरकत मिळणार आहे, हाताला राखेचा गुणमान मिळणार आहे, तर अशा ठिकाणी त्याला राखची पाक म्हणतात. मग ही राखची पाक जर तुम्हाला भेटत आहे तर त्या ठिकाणी त्याची किंमत स्वस्त ठेवून चालणार नाही. त्यामुळे गुरूंची गादी देण्याची किंमतच 25,000, 35,000, 50,000, वेळ प्रसंगी 1,00,000, 1,25,000 इथपर्यंत सुद्धा जाते. आम्ही स्वतः सुद्धा हजारोमध्येच पैसे गादी भरण्याचे घेत होतो किंवा घेतो. पण यंदा माझ्या मनामध्ये संकल्पना अशी आहे की गुरुपौर्णिमेला आपण दरवर्षी शिष्यांना काहीतरी भेटवस्तू देतो. यंदाची भेटवस्तू आपण ही सिद्ध केलेली, सही शिक्का असलेली, माझ्या हाताने वस्तू टाकलेली, सिद्धी संपन्न अशी गादी आपल्या शिष्यांना द्यावी. खरं पाहता फार विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय. गादी घेतल्यावर अनेक शिष्य माजतील, जाणीवपूर्वक बोलतो, अनेक शिष्य माजतील. माजून ते कदाचित जगाला भोंदतील, कदाचित जगाकडून पैसा उपटायला बघतील, पैसा कमवायचं माध्यम म्हणून गादीकडे बघतील. पण अशा सर्व शिष्यांवरती माझा वॉच राहणार आहे, मी त्यांच्या खबरी ठेवणार आहे. आणि अशा शिष्यांची खबर जर महाराष्ट्रामधून कुठून जरी आमच्याकडे येत असेल की हा या गादीचा दुरुपयोग करत आहे किंवा सिद्धीचा वाईट उपयोग करत आहे किंवा काहीतरी माझ्या नावाचं किंवा गादीच्या नावाखाली जगाची फसवणूक करत आहे, अशावरती ताबडतोब ॲक्शन घेतली जाईल, हकालपट्टी केली जाईल. ती गादीसुद्धा रद्द करण्यात येईल. आणि गादी रद्द करण्यासाठी ती गादी कशी रद्द करायची हे बनवणाऱ्याला माहीत असतं. त्यामुळे घरी बसल्या बसल्या इथूनही मला ती गादी रद्द करता येते. तर त्यामुळे
जे गादी घेणारे आहेत त्यांनी जपूनच घ्यावी. परोपकारासाठी, जगावर उपकार करण्यासाठी आणि जगाच्या कल्याणासाठीच ती गादी त्या ठिकाणी घ्यावी. आता बघा, मी बोलत आहे आणि डोक्यावरती लाईट आलेला आहे बघा, म्हणजे जगदंबेने सुद्धा गुढी दिली की या ठिकाणी दुरुपयोग होता कामा नये त्या सिद्धीचा किंवा त्या गादीचा. आता ही जी गादी आहे, या गादीची किंमत जरी भरपूर असली, 20,000, 25,000, 35,000, 50,000, तरी पण या ठिकाणी मी माझ्या परीने वरचे सर्व पैसे माफ करून फक्त मला ती वस्तू सिद्ध करण्यासाठी जेवढे पैसे लागणार आहे मी तेवढीच दक्षिणा या ठिकाणी घेणार आहे. अर्थातच 1,500 म्हणजे 1,500, 1,500 रुपये एका गादीचे, एवढी किंमत या ठिकाणी मी ठरवलेली आहे. तर 1,500 रुपये देऊन स्वतःच्या नावाची नोंद करून जे भाविक किंवा जे शिष्य मला देतील त्या शिष्यांनाच त्या ठिकाणी गादी बनवून मिळेल. आता हे मी आत्तापासून का सांगतोय, कारण की मला त्या ठिकाणी किती जण गादी मागतात, मग ते 200 घेतात की 300 घेतात की 1000 जण घेतात, तर आत्तापासून तेवढ्या वस्तू तयार करून तेवढ्या गाद्या बनवून घ्याव्या लागतील, जेणेकरून 26 जुलैपर्यंत त्या गाद्या मला तुम्हाला द्याव्या लागतील 26 तारखेच्या कार्यक्रमामध्ये. तर या ठिकाणी जे माझे शिष्य आहेत त्यांनी स्वतःच्या नावाची बुकिंग करायची आहे. बुकिंग करण्यासाठी होनमाने सरांच्या मोबाईल नंबरवरती कॉल करायचा आहे. मोबाईल नंबर आहे 8600486876, 8600486876. हा होनमाने सरांचा त्या ठिकाणचा मोबाईल नंबर आहे. यावरती तुम्ही कॉल करा, स्वतःच्या नावाची नोंदणी करवून द्या. दुसरा प्रश्न आहे की काही जण म्हणतात की आम्ही सरांचे शिष्य नाही आहोत, पण आम्हाला गादी हवी आहे, तर ती मिळेल का? तर बघा, नुसती गादी घेऊन काय करणार? जे शिष्य आज माझ्याकडून गादी घेत आहेत त्यांनी अधिकृतरित्या माझ्या हाताने गुरुदीक्षा घेतलेली आहे, ज्ञानमाळ घेतलेली आहे, ते माझ्या मांडीवर बसलेले आहे. मग शिवपंथाची घेऊ, नाथपंथाची घेऊ, जोगती पंथाची घेऊ किंवा शाक्त संप्रदायाची घेऊ, परंतु 4 संप्रदायापैकी एका संप्रदायाची दीक्षा ज्यांनी माझ्याकडून घेतली, जे अधिकृत माझे शिष्य झाले, त्यांनीच माझ्याकडून गादी घ्यावी किंवा त्यांनाच गादी घेण्याचा अधिकार आहे. कारण ज्याच्याकडे गुरुमंत्र नाही, कानमंत्र नाही, तो व्यक्ती गादी घेण्याच्या पात्रतेचा नाही. इतर गुरूंकडून जर तुम्ही गुरुमंत्र कानमंत्र घेतला असेल तर तुम्ही त्या गुरूंच्या हाती सिद्ध केलेली गादी घ्या, त्यांच्या हाताने गादीचा अधिकार घ्या आणि त्यांच्या नावाने प्रश्न कोडी घ्यायला तुम्ही सुरुवात करू शकता किंवा घरचे प्रश्न सोडवू शकता. पण माझ्या हस्ते गादी घेण्यासाठी अधिकृतरित्या माझा महिला शिष्य किंवा पुरुष शिष्य असणं गरजेचं आहे. बरं, जे शिष्य नाहीत माझे पण त्यांना त्या ठिकाणी गादी हवी आहे, तर त्यांनी काय करावं? तर त्यांनी प्रथम ज्ञानमाळ करून घ्यावी माझ्या हाताने, नंतर त्यांना भविष्यामध्ये मी गादी देईल. दुसरा विषय म्हणजे जे माझे शिष्य असतील ते तर आहे, पण जे शिष्य नाही त्यांना मग जर हवंच असेल गादी तर तुम्ही त्याला ऑप्शन म्हणून आसन घेऊ शकता. सिद्ध केलेलं जगदंबा देवी संस्थांचं आसन मात्र त्या ठिकाणी आम्ही 1100 रुपयाला एक एवढ्या किमतीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही ते विकत घेऊ शकता. गादीला पर्याय म्हणून तुम्ही आसन घेतलं तरी चालेल, परंतु त्या आसनावरती बसून तुम्ही लोकांचे प्रश्न घेऊ शकत नाही. तर तुमच्या स्वतःच्या साधनेचं फळ चोरीला जाऊ नये, तुमच्या साधनेची ऊर्जा कुठल्या कनिष्ठ शक्तीने चोरू नये किंवा ती जमिनीमध्ये उत्सर्जित होऊ नये, यासाठी ते आसन तुमचं प्रोटेक्शन म्हणून काम करतं. प्रश्नोत्तर घेण्यासाठी त्याचा उपयोग शून्य आहे. जे शिष्य नसतील त्यांनी 1100 रुपये प्रति असे इथे जमा करून आसन घेतलं तरी पण चालेल. पुढचा विषय म्हणजे गादी दिल्यानंतर विद्या शिकवणार का, असा सुद्धा प्रश्न शिष्य काही विचारत आहेत. तर हो, गादी दिल्यानंतर विद्या शिकवल्या जाते किंवा शिकवावीच लागते. कारण गादीवर बसून जेव्हा तुम्ही इतरांचे प्रश्न घ्यायला सुरुवात करता तर मग त्या प्रश्नावरती काय उत्तर द्यायचं किंवा त्यावरती काय इलाज करायचं हेही तुम्हाला आलं पाहिजे. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती समोर आला आणि तो जर म्हणत असेल की माझी गाय दूध देत नाही, तर तुम्ही फक्त गादीवरती बसून त्याला असं म्हणू शकत नाही की जा जा तुझी गाय दूध देईल. तुम्हाला त्यासाठी काहीतरी त्याला वस्तू द्यावी लागेल, थोडीशी भस्म विभूती किंवा अंगारा किंवा पाणी किंवा एखादं लिंबू नारळ अभिमंत्रित करून द्यावं लागेल. ती वस्तू त्या जनावरावरती वापरल्यानंतर ते जनावराचं दूध मोकळं होईल. म्हणजेच काय, त्यासाठी तुम्हाला जनावराचं दूध मोकळं करण्याचा मंत्र आला पाहिजे. बरोबर. एखादा कोणी भक्त समोर आलाय जो म्हणतो माझं रोज डोकं दुखतं, तर तुम्हाला डोकं उतरण्याचा मंत्र आला पाहिजे. कोणी जर म्हणत असेल की माझ्या अंगावर नागिन झाली आहे, नागिन रोग झाला आहे, त्वचा रोग, किंवा मला विंचू चावला आहे, इंगळी चावली आहे, मधमाशी चावली आहे, तर तुम्हाला ते विष किंवा ती नागणीचा तो आजार उतरवता आला पाहिजे, त्याचा मंत्र वेगळा असतो. तसेच कोणाच्या अंगामध्ये चेडा असेल, भूतपिशाच्य बाधा असेल, स्मशानी क्रिया असेल, ते नीट करायचे असतील त्यांचे मंत्र वेगळे असतात. कोणाला करणी, भानामती, केंगामती, 32 पुतळी
यापैकी एखादी वाईट विद्येचा फटका बसला असेल तर ते नीट करण्याचे मंत्र वेगळे असतात. तर ही जी सर्व काही विद्या आहे, ही सर्व विद्या शिकल्यानंतरच खऱ्या अर्थाने गादीचा उपयोग करता येतो. तर ही सर्व विद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिकवणे शक्य नाही, कारण ही विद्या शिकवण्यासाठी मला कमीत कमी 7-8 घंट्याचा वेळ लागेल. कारण मंत्र शिकवणे, ते मंत्र सिद्ध करून घेणे, त्या मंत्रासाठी शिष्याच्या डोक्यावरती पाणी ओतून त्याला आंघोळ घालणे, त्या शिष्याला पुरुष असतील तर त्यांना फक्त एक वस्त्र म्हणजे अंडरविअरवरती करून ते मंत्र घोकून घेणे, स्त्रिया असतील तर त्यांचे केस मोकळे करून त्या मंत्राची सिद्धी करून घेणे, या सर्व विधीला प्रचंड वेळ लागणार आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा विधी होणे शक्य नाही. गुरुपौर्णिमेला फक्त नावनोंदणी करणाऱ्याला गाद्या मिळतील, आणि ज्यांना गाद्या मिळतील त्यांचे नावं आमच्याकडे आलेले असतात. ज्यांची ज्यांची नावं आलेली आहेत त्याच व्यक्तींसाठी मंत्रांच्या वह्या छापल्या जातील, आणि मंत्रांच्या वह्या छापून, ज्या वेळेला मंत्रांच्या वह्या छापून होतील महिन्याभरामध्ये, त्यानंतर पुन्हा त्यांना बोलावण्यात येईल आणि बॅचेस पाडून 100 जणांची बॅच पाडून त्यामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या वेगळ्या वेगळ्या बॅचेस ठेवून त्यामध्ये पुरुषांना वेगळं आणि स्त्रियांना वेगळं अशा त्या ठिकाणी मंत्रांच्या वह्या देण्यात येतील. मंत्रपाठ करवून घेतले जातील. ते कसे वापरायचे प्रॅक्टिकली शिकवलं जाईल. प्रश्नोत्तरं कसे घ्यायचे किंवा लोकांचा इलाज कसा करायचा हेही प्रॅक्टिकली शिकवलं जाईल. आणि हे सर्व शिकवण्यासाठी त्या ठिकाणी 11,000 रुपये नगदी एवढी दक्षिणा वेगळी लागणार आहे. आय रिपीटेड, विद्या शिकवण्यासाठी आणि मंत्रांच्या वह्या घेण्यासाठी 11,000 रुपये नगदी एवढी दक्षिणा नंतरच्या काळामध्ये वेगळी लागणार आहे. आता यामध्ये फायदा काय, तर फायदा असा आहे की जी विद्या शिकवण्यासाठीच लाखो रुपये घेतले जातात किंवा कुठलाही गुरु स्वतःच्या जवळची विद्या शिकवत नाही, ती आज फक्त 11,000मध्ये भेटत आहे. दुसरा विषय म्हणजे जी गादी हजारो रुपये खर्च करून मिळवली जाते आणि तीही लवकर मिळत नाही, ती फक्त 1,500 रुपयामध्ये मिळत आहे. तर या ठिकाणी थोडक्यामध्ये असं समजूया आपण की शिष्यांसाठी वरचे मी लाखो रुपये सोडून देत आहे किंवा ही लाखो रुपयाची मोफत भेट यावर्षी माझी शिष्यांसाठी असणार आहे. आणि त्यामुळेच आपलं जगदंबा देवी संस्थान ही इतरांपेक्षा वेगळं ठरतं की मी देतो तर खरी, पण त्याच्या बदल्यामध्ये प्युअर सोनं देतो. आणि हल्ली मला गंमत तुम्हाला सांगावीशी वाटते, हल्ली यूट्यूबवरती इतके चमत्कारिक मंत्र येत आहेत. लोक मनाने मंत्र तयार करत येतो, म्हणजे नाथ महाराजांच्या नावाने ओम नमो आदेश लावतात, खाली काहीतरी गुरु गोरक्षनाथ सिद्ध ईश्वरी वाचा असं काहीतरी लावतात आणि वाटेल तसे मंत्र तयार करणं सुरू आहे. काल माझ्या एका शिष्याचा मोबाईल मी हातामध्ये घेतला आणि तो मला त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवत होता. ते व्हिडिओ बघता बघता एकाएकी मी चुकून त्याच्या बाजूचं बटन दाबलं तर व्हॉट्सअप उघडलं. त्याच्या व्हॉट्सअपवरती त्याने माझ्या दुसऱ्या एका शिष्याला जवळजवळ 50 मंत्र पाठवलेले होते. मी थोडक्यात ते मंत्र वाचले. सरळ सरळ गुगलवरून कॉपी करून घेतलेले ते मंत्र होते. आणि लक्ष्मी वाढवण्याचा मंत्र, धंदा वाढवण्याचा मंत्र, सट्ट्यामट्ट्याचा मंत्र आणि स्त्री वशीकरणाचा मंत्र, असले काय 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 ते मंत्र त्यात दिलेले होते. हे असले मंत्र जर द्यायचेच असते तर माझ्याकडे पार शाबरी मंत्रांचे किंवा बंगाली मंत्रांचे पुस्तकाच्या पुस्तकं येतो, मला हजारोनी मंत्र देता येतील. असे मंत्र किती, हजारोनी. पण मला देताना प्युअर सोनं द्यायचं आहे, पितळ सोन्याच्या नावाखाली विकायचं नाही. म्हणून जे गुरु परंपरेने मला मंत्र प्राप्त झाले आहे, जे माझ्या आजोबांकडून मला मंत्र प्राप्त झालेले आहे आणि ज्याला 7 पिढ्यांचा इतिहास आहे नाथपंथाची, अशी अस्सल कायडदेसी विद्येचेच मंत्र मी देणार. कारण द्यायचं तर सोनं नाही तर द्यायचं नाही. याबरोबरच ज्याला ज्याला ही विद्या शिकवली जाणार आहे पुढच्या काळामध्ये, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या महिन्याभरानंतर, त्यांना मी नाथ महाराजांच्या मूर्तीवरती हात ठेवून शपथ घ्यायला लावणार आहे. दैत्य महाराजांना साक्षी ठेवून त्यांची शपथ घ्यायला लावणार आहे की उद्या हे मंत्र हे कोणाला इकडे तिकडे विकतील किंवा फॉरवर्ड करतील किंवा पाठवतील किंवा त्याचा धंदा सुरू करतील, किंवा इतर गुरूंचे काही शिष्य चोरून आलेले असतात जे फक्त विद्या घेऊन तिकडे नेऊन ती विद्या देतात. हे पूर्वीच्या काळामधले माझे अनुभव आहेत. अशा सर्व हरामखोरांना त्या ठिकाणी दंड मिळाला पाहिजे आणि त्यांचं वाटोळं झालं पाहिजे, याचीही पूर्ण मी दक्षता घेऊनच मग विद्या शिकवणार आहे. कारण की मी जर शिकवताना माझ्या काबाड कष्टाची आणि 7 पिढ्यांची विद्या तुमच्यापाशी ओततोय तर तिचं मी मातीमोल किंमत होऊ देणार नाही. मूळ मुद्द्यावरती वापस येतो. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्या शिकवायला वेळच राहणार नाहीये, कारण की गादी देणे, सत्कार समारंभ आणि गुरुपूजन या सर्व गोष्टींमध्येच आपले 10 ते 12 तास जाणार आहे. त्यामुळे फक्त गाद्या मिळतील. त्याही कोणाला मिळतील, आत्तापासून जे स्वतःच्या नावाची नोंद करवून देतील त्यांच्याच नावाची गादी तयार केली जाईल आणि त्या ठिकाणी स्टेजवरती तुमच्या नावाचा पुकारा करून एकेकाला स्टेजवरती बोलावून ती गादी देण्यात येईल. आता यामध्ये जर एखाद्या महिलेला कदाचित त्या तारखेला मासिक पाळी आलेली असेल किंवा
येणार असेल तर त्या महिलेनी स्वतःच्या ऐवजी स्वतःच्या मुलाला, नवऱ्याला, भावाला किंवा घरातील कुठल्याही कुटुंबातील व्यक्तीला नावाने पाठवलं तरी चालेल. मासिक पाळी आलेल्या महिलेच्या पतीने किंवा भावाने किंवा मुलाने गुरुपूजन करून त्या महिलेची गादी नेली तरी सुद्धा चालेल, खरोखर ज्यांना मासिक पाळी वगैरे आली असेल त्यांना. जर कोणाच्या भावकीला सुतक पडलं असेल तर त्यांना गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला यायला चालतं. आय रिपीटेड, जर कोणाच्या भावकीला सुतक असेल तर त्यांना गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला यायला चालतं, कारण गुरुच्या ठिकाणी गुरुचं नाव तुम्हाला मिळालेलं असतं. म्हणून तुमचं कुळ बदलल्यामुळे, तुम्ही गुरुकुळामध्ये सामील झाल्यामुळे गुरुपूजनाच्या कार्यक्रमापुरतं तुम्हाला सुतक लागू राहत नाही. त्यामुळे ज्यांच्या घरी मूल किंवा सून बाळांत झाली असेल किंवा एखाद्या भावकीतील व्यक्ती दगावला असेल असे लोक सुद्धा कार्यक्रमाला बिनधास्तपणे येऊ शकतात. फक्त महिलेला जर मासिक पाळी असेल तर अशा महिलांनी येऊ नये. आपल्या जागेवर मुलगा, भाऊ, पती किंवा कोणीतरी एखादा व्यक्ती पाठवावा. पुढचा विषय म्हणजे या ठिकाणी ज्या काही गाद्या मिळणार आहेत तर त्या गाद्यांमध्ये कुठली वस्तू तुम्ही टाकणार आहात तर मी ती सांगणार नाही, ती विचारू सुद्धा नका. गुप्त सही शिक्का असतो तर तो असतो. हां, ज्यांना फारच जास्त उत्सुकता असेल त्यांनी घरी जाऊन गादी फाडून तुकडे करून बघितले तर ती वस्तू नक्की सापडेल. पण मग तुकडे करून बघून ती वस्तू जर बाहेर काढली तर तिची किंमत शून्य होऊन जाईल. दुसऱ्या गादीमध्ये तुम्ही ती वस्तू टाकली तर त्या गादीचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे अशा उचापतीचे खेळही कोणी करू नका. हा, उत्सुकतेपोटी हवं असेल तर एखादा प्रॅक्टिकली करू शकतो, काही हरकत नाही. तर तुम्ही, मी मगाशी जो नंबर सांगितला त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही त्या ठिकाणी स्वतःच्या नावाची बुकिंग द्या. आणि आणखीन एक प्रश्न आहे की जर काही कारणामुळे कोणाला गुरुपौर्णिमेला म्हणजेच 26 जुलैला येता नाही आलं तर ते नंतर येऊन गुरुपूजन करून गेले तर चालतील का? हो, नंतरही गुरुपूजन येऊन करून गेले तर चालतील, पण त्यांना तिथे गादी मिळणार नाही. कारण गाद्या आम्ही आत्तापासून बनवायला सुरुवात करत आहोत. उद्या परवापासून ज्यांची नावं येतील त्यांच्याच नावाच्या आम्ही गाद्या बनवणार आहोत. एक गादीही मी शिल्लक बनवणार नाही आहे, कारण ती घरामध्ये साठवून ठेवण्याची वस्तू नाही, तिचा उपयोगच झाला पाहिजे. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या नंतर येऊन जे आगाऊपणे पाय धुणार असतील किंवा पूजन करणार असतील त्यांना गादी अजिबात मिळणार नाही. आणि जर ज्यांना हवीच असेल गादी नंतरच्या काळामध्ये, मग त्यांना त्या ठिकाणी भरपूर पैसे देण्याची किंवा जसे मी हजारोनी पैसे इतर वेळेला घेतो तेवढे पैसे देण्याची तयारी ठेवावी लागेल. मग त्यांना फक्त 1500 रुपयामध्ये गादी मिळणार नाही. पण भविष्यामध्ये जर जे ज्ञानमाळी माझ्याकडून घेतील भविष्यामध्ये आणि त्यांना गादी हवी असेल तर त्यांना पुढच्या गुरुपौर्णिमेला मात्र मी नक्की गाद्या देईल. म्हणजे यावर्षी जेवढे शिष्य तयार होतील 2026 आणि 27 मध्ये, तर त्यांचा दोष नाही आहे की त्यांनी उशिरा ज्ञानमाळ घेतली. त्यांना पुढच्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेमध्ये जर त्यांनी नावाची बुकिंग दिली आणि नावं नोंदवली तर त्यांना मी नक्की गाद्या देईल. पण गुरु केलेलं आहे पण गुरुपौर्णिमेला यायला जमलं नाही, आम्ही आमच्या सवडीनुसार येऊन पाय धुवून जातो, अशांना मात्र पूर्ण फी शिल्लकची द्यावी लागेल. तर हा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो आणि भेटूया पुढच्या माहितीसाठी. जगदंबा देवी संस्थान या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओसाठी तुम्हाला बेल आयकॉनवरती प्रेस करायचं आहे. लाईकसुद्धा करा, व्हिडिओला शेअरसुद्धा करा. आणि होनमाने सरांचा मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगतो, 8600486876 8600486876 8600486876. जय जगदंब. नमो आदेश.